देशात कोरोना रुग्णवाढीच्या वेगाला अद्याप लगाम लागलेला नसला तरी त्याला रोखण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसलेली आहे। एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, तर दुसरीकडे रुग्णांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यावर भर दिला जातोय। कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेसह अनेक देशांची भारताला मदत आहे, त्यांनी मदतीचा हात पुढे केलाय। पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। देशात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतोय। आता ही संख्या 3.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे। देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे। दिवसभरात देशात तब्बल 3,52,000 इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली। एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत लाखोंनी वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढतीये। कोरोनाच्या संकट काळातली ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। त्यामुळेच कोरोना विरोधात लढणाऱ्या कोविड योद्ध्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। आज देशात कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातलंय, मात्र त्याला रोखण्यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत। देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून नियोजन केलं जातंय। त्यामुळे विविध राज्यात ऑक्सिजन टँकर पोहोचायला सुरुवात झाली आहे। देशाची राजधानी दिल्लीत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आता दिल्लीच्या छत्तरपूरमध्ये नवीन सरदार पटेल कोविड सेंटर उभारण्यात आलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी या कोविड सेंटरची पाहणी केली। इथं उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केजरीवालांनी दिल्या। हे 500 बेड क्षमता असलेले रुग्णालय आहे। इथं कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आलेत। याशिवाय रुग्णांसाठी अन्य आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध झाल्यात। कोरोना रुग्णांना तणावातून मुक्त करण्यासाठी समुपदेशनाची सोय सुद्धा इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे। दिल्ली में ऑक्सीजन बेड्स बढ़ाने का इस टाइम बहुत बड़े स्तर पे हम लोग काम कर रहे हैं। अभी मैं राधा स्वामी सत्संग ब्यास के वहाँ पे जो एक सेंटर बनाया गया है उसका मुआयना करके आ रहा हूँ। आज सुबह 10 बजे वो मरीजों के लिए खोल दिया गया है। लगभग 500 बेड्स शुरू किए जा रहे हैं। आज 150 बेड्स हैं, अगले 1-2 दिन में 500 बेड्स हो जाएंगे। उसके 2-4 दिन के अंदर इसको 2000 बेड्स तक और फिर 5000 बेड्स तक ले जाया जाएगा। कोरोनावर लसीकरण हे प्रभावी माध्यम मानलं जात आहे। त्यामुळेच आता दिल्लीत कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात असून दिल्लीवासियांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली है। दिल्ली सरकार ने निर्णय लिया है कि 18 साल से ऊपर की उम्र के लोगों को फ्री वैक्सीन दी जाएगी। हम कोशिश करेंगे कि इसको जल्द से जल्द और बड़े स्तर के ऊपर कैसे लोगों को वैक्सीन किया जाए, इसका पूरा प्लान तैयार किया जा रहा है। आज सुबह हम लोगों ने दिल्ली में 1,34,00,000 वैक्सीन खरीदने की मंजूरी दी है। हम कोशिश करेंगे कि ये जल्द से जल्द वैक्सीन खरीदी जाए और लोगों को लगाई जाए। गेले काही दिवस दिल्लीत कृत्रिम ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला, मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे। केंद्र सरकारनं ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केली। ही ऑक्सिजन एक्सप्रेस 70 टन ऑक्सिजन घेऊन दिल्लीत पोहोचणार आहे। छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्रकल्पातून हा कृत्रिम ऑक्सिजन आणण्यात आला। दिल्ली सरकारला टँकर्स तयार ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्यात। टँकर्स मधून हा ऑक्सिजन दिल्लीत विविध रुग्णालयांना पुरवला जाणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील बड्या उद्योगपतींना ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली आहे। देशात कोरोनाचा प्रचंड वेगाने फैलाव होतोय। अनेक राज्यात ऑक्सिजनची टंचाई आहे। आता केंद्र सरकारकडून ऑक्सिजन ट्रेन सुद्धा सुरू करण्यात आली आहे। सगळीकडे चिंतेचं वातावरण असलं तरी काही सकारात्मक घटना नवी ऊर्जा देत आहेत। अशीच एक घटना मध्य प्रदेशातील देवास मध्ये घडली आहे। एका 62 वर्षीय कोरोना पीडित महिलेनं आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनावर मात केली आहे। खरं तर कोरोनामुळे तिला ICU मध्ये भरती करण्यात आलं। तिच्या फुफ्फुसात 95% इन्फेक्शन झालं। डॉक्टरांनी तिच्या जगण्याची आशा सोडून दिली। त्यानंतर कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले, मात्र सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने कोरोनाला मात दिली।
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्या महिलेचं ट्विटरवरून कौतुक केलंय. आज कोरोनाच्या संकट काळात आरोग्य कर्मचारी असो की फ्रंटलाईन वर्कर, प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्नांची शर्थ करतोय. बिहारच्या नालंदामधील ऑक्सिजन प्रकल्पात असंच काहीसं चित्र आहे. या प्रकल्पात दिवस रात्र ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. इथले मजूर ऑक्सिजन सिलेंडर भरण्याचं काम करतायत. त्यांच्या मेहनतीमुळेच शेकडो कोरोना रुग्णांना श्वास घेणं शक्य होतंय. खाण्यापिण्याचा विचार न करता हे मजूर दिवस रात्र इथं काम करतायत. खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा अजिबात थकवा जाणवत नाही. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळावा हीच त्यांची भावना आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत हे मजूर आपला खारीचा नाही, सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतायत. अभी हम मौजूद हैं बिहार सिर्फ के नालंदा एयरपोर्ट, जहां देख सकते हैं किस तरह से यहां लोगों की ज़िंदगी बचाने के लिए ऑक्सीजन भरा जा रहा है. ये वही सिलेंडर है जो लोगों के अभी ज़िंदगी बचाने के लिए काफ़ी महत्वपूर्ण माना जा रहा है. अब देख सकते हैं किस तरह से यहाँ लोग ऑक्सीजन भर रहे हैं और खास करके इन मजदूरों को काफ़ी सराहनीय काम है जो आज अपनी ज़िंदगी को परवाह किए बिना अपनी ज़िंदगी को दांव पर लगाकर दूसरे लोगों को ज़िंदगी बचाने के लिए रात दिन जुटे हुए हैं. पहले ये मजदूर दिन में ही काम करते थे, लेकिन आज ये नौबत हो गया है कि दिन के अलावा रात में भी काम में जुटे हुए हैं. यहाँ पर दिखा सकते हैं किस तरह से यहाँ ऑक्सीजन भरने का काम तेज़ी से चल रहा है और यहाँ से नालंदा समेत कई जिलों को यहाँ से ऑक्सीजन सिलेंडर आपूर्ति की जा रही है. यहाँ पर जानते हैं कुछ मजदूरों से जो यहाँ पर काम कर रहे हैं, उनसे क्या स्थिति है. ये बताइए कि यहाँ क्या स्थिति है अभी. यहाँ तो बहुत स्थिति खराब है सर. हम लोग अपना जान अति करके दूसरे को जान बचाने के लिए हम लोग सब रात दिन करके खाना पीना तक नहीं खा रहे हैं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑक्सिजन तसंच आवश्यक औषधांचा पुरवठा करायला सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची अधिक संख्या असलेल्या राज्यांना केंद्राकडून सहाय्य केलं जात आहे. ऑक्सिजन, औषध आणि कोरोना लसीचा पुरवठा केला जातोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक राज्यांना फटका बसलाय. तिकडे मद्रास हायकोर्टानं वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेत. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढीला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं परखड मत मद्रास हायकोर्टानं व्यक्त केलंय. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं पाहिजे अशा शब्दात न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय. जेव्हा देशात निवडणुकीच्या जाहीर सभा होत होत्या त्यावेळी निवडणूक आयोग दुसऱ्या ग्रहावर होता का असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलाय. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता जगातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केलाय. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी सहित अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली. कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेनं भारताला सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं. तसंच कोविशिल्ड लशीसाठी आवश्यक कच्चा माल द्यायला अमेरिका राजी झाली आहे. लवकरच अमेरिका व्हेंटिलेटर्स आणि आवश्यक औषधांचा पुरवठा करणार आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना निधी देण्याचं अमेरिकेनं मान्य केलंय. कोरोनाच्या संकट काळात आता परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडलेली असली तरी आता केंद्र सरकारनं सूत्र हाती घेतली आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, औषधं आणि कोरोना लस पुरवण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. तसंच आगामी काळात देशात 551 ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. एक मंत्र जो हमें लगातार हम सबको कहना होगा, दवाई भी और कड़ाई भी. भाई ठीक है, तुमने दवाई ली है लेकिन तुम्हें बाकी संभालना तो पड़ेगा ही पड़ेगा. ये हर हेल्थ का नियम है जी. ये कोई इस बीमारी के लिए नहीं है, ये हर बीमारी के लिए है. कोरोना विषाणू विरोधात महायुद्ध.
कोरोनाला रोखण्यासाठी मोहीम. कोरोना विरोधात एकवटली यंत्रणा. देशभरात ऑक्सिजन प्रकल्पांची निर्मिती. देश गेल्या वर्षभरापासून कोरोना विरोधात लढतोय. खरं तर कोरोनाचा समूळ नायनाट कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. पण देशात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा तणावाखाली आहे. अशातच वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. देशात गेल्या 24 तासात 3,52,911 नवीन रुग्ण आढळून आले, तर 2,812 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात दिवसभरात 25,36,612 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. देशात सलग 5व्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तरी आता कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूला रोखण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारनं वेगानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राज्य सरकार के प्रयत्नों को आगे बढ़ाने में भारत सरकार पूरी शक्ति से जुटी हुई है. राज्य सरकारें भी अपना दायित्व निभाने की पूरी कोशिश कर रही हैं. साथियों, कोरोना के खिलाफ इस समय बहुत बड़ी लड़ाई देश के डॉक्टर्स और हेल्थ वर्कर्स लड़ रहे हैं. पिछले 1 साल में उन्हें इस बीमारी को लेकर हर तरह के अनुभव भी हुए हैं. भारत जैसे घनी आबादी वाले देश में कोरोना के खिलाफ लड़ाई हरगिज आसान नहीं हो सकती. यही वजह है कि दूसरी लहर का सामना करने के लिए पूरा सरकारी अमला एकजुट हो चुका है. एक तरफ केंद्र सरकार राज्यों को ऑक्सीजन से मदद कर रही है, तो दूसरी तरफ केंद्र सरकार ने एक मास्टर प्लान भी तैयार किया ताकि कोरोना पर ब्रेक लग सके. कोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लक्षात घेता आता केंद्र सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. देशभरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 551 ऑक्सिजन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी केंद्र सरकार पीएम केअर फंडातून निधी उपलब्ध करून देणार आहे. हे ऑक्सिजन प्रकल्प लवकर सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर होईल. कोरोना रुग्णांसाठी सध्या कृत्रिम ऑक्सिजन नवसंजीवनी ठरलाय. त्यामुळेच देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. हे संकट दूर करण्याकरता केंद्र सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ऑक्सिजन निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरचा कर रद्द करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळणार आहे. तसंच आगामी काळात देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने कोरोना लस आयातीवरील सीमा शुल्क रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे देशातील कोरोनाच्या लसीकरणालाही वेग येणार आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाते. हवाई दलाचे वाहतूक करणारे विमान आणि हेलिकॉप्टर्सही ऑक्सिजन पुरवठ्याच्या कामात मदत करतायत. जलद गतीनं ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजनच्या रिकाम्या टँकर्सची विमानातून ने-आण केली जाते. भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान सध्या मिशन ऑक्सिजनसाठी तैनात करण्यात आलंय. सिंगापूरमधून 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक्सची वाहतूक असो किंवा कोरोनाच्या औषधांची ने-आण असो, आज भारतीय हवाई दल दुप्पट क्षमतेनं कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरलं आहे. इतकंच नव्हे, पंतप्रधानांनी खासगी उद्योगांना मदतीचं आवाहन केल्यानंतर अनेक उद्योगांनी मदतीचा हात दिलाय. इस बार कोरोना संकट में देश के अनेक हिस्से में ऑक्सीजन की डिमांड बहुत ज्यादा बढ़ी है. इस विषय पर तेजी से और पूरी संवेदनशीलता के साथ काम किया जा रहा है. केंद्र सरकार, राज्य सरकारें, प्राइवेट सेक्टर सभी की पूरी कोशिश है कि हर जरूरतमंद को ऑक्सीजन मिले. ऑक्सीजन प्रोडक्शन और सप्लाई को बढ़ाने के लिए भी
कई स्तरों पर उपाय किए जा रहे हैं। राज्यों में नए ऑक्सीजन प्लांट्स हो, 1 लाख नए सिलेंडर पहुंचाने हो, औद्योगिक इकाइयों में इस्तेमाल हो रही ऑक्सीजन का मेडिकल इस्तेमाल हो, ऑक्सीजन रेल हो, हर प्रयास किया जा रहा है। देशावर कोरोनाचं मोठं संकट असलं तरी केंद्र आणि सगळ्या राज्य सरकारनं आता कोरोना विरोधात वज्रमूठ केली आहे। त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणांना नक्कीच यश येईल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। सोना